जर का सूर्य उगवला नसता तर अंधकार कैसा लोपला असता. बाबासाहेब, जर का तुम्ही जन्मला नसता तर तमाम दीनदलितांच्या जीवनीचा अंधकार कोणी हरला असता. बाबासाहेब, तुमच्या जन्मानेच उजळला तमाम मागास समाज सारा. तुझ्या जन्मामुळेच चमकला हा देश सारा, आज हा देश सारा. नमस्कार, दिव्य जोहार, जय भीम. मी अविनाश यादव आज इथे आंबेडकर जयंतीनिमित्त कवी संमेलनाची सुरुवात करतो आहे. माझ्याबरोबर आजच्या या कवी संमेलनात सामील झालेले, सहभागी झालेले कवी माझ्या डाव्या बाजूने आहेत. प्रकाश ढवाण गोव्यातील एक सुपरिचित कवी आहेत. अनेक कवी संमेलनातून त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत. त्यांच्या कविता जास्तशा सामाजिक विषयाशी निगडीत असतात. आज त्यांना या कवी संमेलनात सादर आमंत्रित केलेले आहे. त्यांचे स्वागत आहे. त्याचबरोबर माझ्या उजव्या बाजूला आहेत संदीप केळकर, सत्तरीतील एक ज्येष्ठ कवी आणि सुपरिचित साहित्यिक. अनेक वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. अनेक कवी संमेलनातूनही त्यांनी अनेकदा कविता सादर केलेल्या आहेत. आज या कवी संमेलनात ते सहभागी झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर माझ्या डाव्या बाजूला शेवटचे कवी आहेत यशवंत परवार. ते खुर्दुवे गावचे आहेत. खुर्दुवे पंचायतीचे ते पंचही आहेत आणि अनेक कवी संमेलनातून त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत. आज या कवी संमेलनात त्यांचे हार्दिक स्वागत आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित हे कवी संमेलन इथे सादर करताना मी माझी सर्वात प्रथम कविता बाबासाहेबांस अर्पण करतोय. भीमराव या दिनांसी जननी बनून आले. भीमराव या दिनांसी जननी बनून आले. कौटाळिले दिनांना उद्धरिले जनांना. कौटाळिले दिनांना उद्धरिले जनांना. भीमराव या दिनांसी जननी बनून आले. अंधकार अज्ञानाचा बंदिस्त सूर्य होता. विटाळ जातीयतेचा पाळूनी धर्म होता. वर्णभेदाच्या शिकवणीला जाळून भीम गेले. भीमराव या दिनांसी जननी बनून आले. न अन्न न जेवयासी, न पाणी न प्यावयासी. शिक्षणास होती बंदी, जगण्यास नवती संधी. विदीर्ण ऐशा जिण्याला सावरून भीम गेले. भीमराव या दिनांसी जननी बनून आले. न दर्शन माऊलीचे, न पाणी मिळे तळ्याचे. न दर्शन माऊलीचे, न पाणी मिळे तळ्याचे. वस्त्र न परिधाया, न अन्न न जेवयासी. बंद सारी ती कवाडे, खोलून भीम गेले. भीमराव या दिनांसी जननी बनून आले. कायदा कसा असावा घटनेमध्ये ते लिहिले. जगणे कसे असावे लोकशाहीने ते दिधले. धर्मचक्र झेंड्यावरी ते ठेवून भीम गेले. भीमराव या दिनांसी जननी बनून आले. भीमराव या दिनांसी
जननी बनून आले, भीमराव या दिनासी जननी बनून आले. बाबासाहेबांना समर्पित ही कविता सादर केल्यानंतर मी कवी प्रकाश ढवण यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. या कवी संमेलनात रंगत भरत त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे आंधळा अंधार. बंद कसं इथलं प्रकाशाचं दार, व्यापे दाही दिशा आंधळा अंधार. कोण आम्हा इथे पुससी कशास, कोण आम्हा इथे पुससी कशास, खाया कणी कोंडा दगड उशास. अशा अंधारात गुन्ह्यात पडपाय, भोग आमचं इथलं संपतील काय. विचारी मना कसला हा अंधार, विचारी मना कसला हा अंधार, भीम ज्ञानाचे उघडूया दार, भीम ज्ञानाचे उघडूया दार. भीम ज्ञानाचे उघडूया दार असं म्हणत प्रकाश ढवण यांनी सादर केलेली कविता. यानंतर मी दुसरे ज्येष्ठ कवी आहेत संदीप केळकर यांना विनंती करतो. त्यांच्या बऱ्याचशा कविता सामाजिक आशयाच्या असतात. इथे सुद्धा आज ते सामाजिक आशयाची एखादी कविता सादर करतील. मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. कवितेचं नाव आहे फक्त टाळ्यांसाठी. फक्त टाळ्यांसाठी. AC हॉलमध्ये बसून पर्यावरणावरच्या कविता गायल्या जात होत्या. AC हॉलमध्ये बसून पर्यावरणावरच्या कविता गायल्या जात होत्या. काचेच्या बंद खिडकीतून पाहिलं बाहेर मी एकदा, काचेच्या बंद खिडकीतून पाहिलं बाहेर मी एकदा. गरिबांच्या झोपडपट्ट्या, गरिबांच्या झोपडपट्ट्या वळचणीत अडचणीत उभ्या होत्या, वळचणीत अडचणीत उभ्या होत्या. वरचे सच्छिद्र पत्रे उन्हाने वाऱ्याने तडतडत होते, उन्हाने वाऱ्याने तडतडत होते. एक दलित नेता हात उंचावून, एक दलित नेता हात उंचावून शेतकऱ्यांच्या दलितांच्या व्यथा मांडत होता. एक दलित नेता हात उंचावून शेतकऱ्यांच्या दलितांच्या व्यथा मांडत होता. कामगारांच्या कथा शब्दाशब्दातून सांडत होता, कामगारांच्या कथा शब्दाशब्दातून सांडत होता. टिपेला आवाज चढवून टाळ्यांसाठी थांबत होता, टिपेला आवाज चढवून टाळ्यांसाठी थांबत होता. शर्टाची इस्त्री मोडणार नाही ना याची काळजी घेत होता, शर्टाची इस्त्री मोडणार नाही ना याची काळजी घेत होता. वास्तव कवितेसाठी त्याला दलितांच्या कथा हव्या होत्या, वास्तव कवितेसाठी त्याला दलितांच्या कथा व्यथा हव्या होत्या. आणि त्यांच्यापर्यंत जायला कुणालाच वेळ नव्हता, पण त्यांच्यापर्यंत जायला कुणालाच वेळ नव्हता. त्या झोपडपट्ट्या दुरूनच पाहायच्या होत्या, त्या झोपडपट्ट्या त्याला दुरूनच पाहायच्या होत्या. त्यांचे दुःख गायचे होते गळा काढून, त्यांचे दुःख गायचे होते गळा काढून. फक्त कवितांसाठी आणि टाळ्यांसाठी, फक्त कवितांसाठी आणि टाळ्यांसाठी. आजच्या दिनी जळजळीत वास्तव, दलित चळवळीचं जळजळीत वास्तव मांडणारी ही कविता संदीप केळकर यांनी सादर केली. मी त्याच्यानंतर पुढचे कवी यशवंत परवार यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. यशवंत परवार. माझ्या कवितेचं नाव आहे त्रिवार वंदन शिल्पकारा. कागदावर आम्हाला जात पंथ धर्म शिकवला, कागदावर आम्हाला जात पंथ धर्म शिकवला. संविधानाचा शिल्पकार नंतर जाणवला, संविधानाचा शिल्पकार नंतर जाणवला. थोर कीर्तिवंत बाबांना शून्यात ठेवला, थोर कीर्तिवंत बाबांना शून्यात ठेवला. विचारण्याचे धाडस नव्हते कुणाला, विचारण्याचे धाडस नव्हते कुणाला. बाबांनी आग लावली मनुस्मृतीला. बोधिसत्व भारतरत्न कायदे पंडित दिले देशाला महान संविधान. बोधिसत्व भारतरत्न कायदे पंडित दिले देशाला महान संविधान.
महाड चळवळ काळाराम मंदिर प्रवेश पुणे करार सगळ्यांना आहे जाण बाबाने अन्याय अत्याचारावर केली मात बाबाने अन्याय अत्याचारावर केली मात 3 दगडाची चूल नव्हती पेटवता येत डॉक्टर भीमरावाच्या विचारांची पेटली बशाल साऱ्या विश्वात मानवता धर्म एक वंचितांना दिली आपल्या अस्तित्वाची जाण वंचितांना दिली आपल्या अस्तित्वाची जाण कागदावर शिकवलेले जात पंथ धर्म कागदावर शिकवलेले जात पंथ धर्म बाबा तुझ्या कलमाने होईल नष्ट बाबा तुझ्या कलमाने होईल नष्ट भीमराया सरकार येतील नि जातील भीमराया सरकार येतील नि जातील आपले भारतीय संविधान तसेच राहील आपले भारतीय संविधान तसेच राहील समाज सुधारक दलित कैवारी विश्वरत्न समाज सुधारक दलित कैवारी विश्वरत्न बाबा तुला कोटी कोटी त्रिवार वंदन बाबा तुला कोटी कोटी त्रिवार वंदन आजच्या दिनी बाबासाहेबांस कोटी कोटी त्रिवार वंदन करत यशवंत परवार यांनी सादर केलेली ही कविता आजचा दिवस हा खास आहे शोषित पीडित समाजाच्या जीवनात आज संपूर्ण देशभर आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे देशातच नव्हे तर देश विदेशातही आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याचे कारण की आजचा दिन हा तमाम मागासवर्गीय शोषित पीडित समाजाच्या जीवनातील अभ्युदय असा दिवस आहे एक परिवर्तन आणणारा अस्तित्वाची जाणीव करून देणारा आणि अस्तित्वासाठी जिद्दीने उभा करणारा हा दिवस बाबासाहेबांस वंदन करण्याचा आजचा हा दिवस पुढची कविता मी सादर करतोय आमच्या गावी सूर्य कधी उगवलाच नाही आमच्या गावी सूर्य कधी उगवलाच नाही मुळी कधीतरी संधीप्रकाश येतो आणि मिट्ट काळोखात लख्ख काजव्यांच्या कुशीत शिरतो आमच्या गावी सूर्य कधी उगवलाच नाही मुळी कधीतरी संधीप्रकाश येतो आणि मिट्ट काळोखात लख्ख काजव्यांच्या कुशीत शिरतो तेव्हा सर्वत्र एकच आक्रंदन वाजतंय ह्योच का तो सूर्य कोणातरी जाणत्या माणसाचा अनुभवी सवाल इथल्या दिशा दिशांना भिद्रवून जातो आणि स्वातंत्र्याचा पेढा त्यांना नाही गवसला स्वातंत्र्याचा पेढा त्यांना नाही गवसल्याची चर्चा गल्ली बोळातून दिल्लीपर्यंत व्हायला लागते आणि एके दिवशी सरकारने नव्याने पाठवलेली गाडी पाहायला जमलेल्या गर्दीसारखी सरकारने गावात नव्याने पाठवलेली गाडी पाहायला जमलेल्या गर्दीसारखी ही तोबा गर्दी त्यात मीही असतो अंग चोरून उभा कोणीतरी हातावर ठेवत पेढा उद्गारतो आता तुझ्या बी पोरासनी पाठवायचं बरं का साळत कोणीतरी हातावर पेढा ठेवत कोणीतरी उद्गारतो आता तुझ्या बी पोरासनी पाठवायचं बरं का साळत फाटक्या फटकुरात सांच्या वेळेला अंग टाकून फाटक्या छतातून दिसणारं चांदणं निहाळत मी विचार करायला लागतो खरंच का सूर्य आमच्यासाठी बी उगवणार आहे खरंच का एखादा दिवस आमच्यासाठी बी येणार आहे खरंच का एखादा सूर्य आमच्यासाठी बी उगवणार आहे बाबासाहेबांमुळेच आम्हाला एक नवा प्रकाश मिळाला एक नवा सूर्य मिळाला आणि ज्ञानाची कवाडी खुली झाली म्हणूनच आज आपण इथे चांगल्या तऱ्हेने कविता करू लागलो आहोत कविता मांडू लागलो आहोत मी प्रकाश ढवण यांना विनंती करतो की त्यांनी आपली एखादी दुसरी पुढची कविता सादर करावी कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे पुढे टिंब 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 असं प्रेम म्हणजे मित्रानं मला विचारलं प्रेम म्हणजे काय असतं मित्रानं मला विचारलं प्रेम म्हणजे काय असतं सह उदाहरण सांगशील का कशा कशात प्रेम असतं मी म्हटलं प्रेम आईच्या अंगाईत असतं प्रेम आईच्या अंगाईत असतं तसंच ते बाबांच्या रागात असतं आजी आजोबांच्या गोष्टीत असतं भावंडांच्या खोडीत असतं
प्रेयसीचं वर्णन करताना प्रियकराच्या नजरेत असतं, कधी ते कठोर वागण्यात असतं, कधी ते अबोल रुसण्यात असतं. प्रेम म्हणजे शब्दबद्ध ओठावरलं गीत. प्रेम म्हणजे शब्दबद्ध ओठावरलं गीत. प्रेमच असतं हृदय छेडिता उमटलेलं संगीत. प्रेम खुलवतं गालावरलं नटलेलं हासू. प्रेम खुलवतं गालावरलं नटलेलं हासू. नि प्रेमच रडवतं गालावरले ओघळते अश्रू. मित्रा, प्रेमच गातं मनी मिलनाचा मोहर फुलवीत कोकिळेच्या स्वरात. नि प्रेमच नाचतं मेघ गर्जनेत पिसारा फुलवत बागडणाऱ्या मोरात. प्रेम प्रेम प्रेमाची तू गरज जाण नि गरजेमधलं प्रेम जाण. प्रेमाची तू गरज जाण नि गरजेमधलं प्रेम जाण. बाळाला गरज स्तनपानाची, गरज मातेला मातृत्वाची, गरज पतीला पत्नीची आणि पत्नीला पतीची. पण केवळ नारीच नराची गरज असती तर नाती जन्माला आलीच नसती. प्रेमापोटी नातं असतं, नात्यापोटी प्रेम असतं. गरज उमजून दुसऱ्याची आपल्या गरजेच्या त्यागात असतं. दुसऱ्यासाठी मिळवलेल्या मिळकतीच्या श्रमात असतं. मित्रा, शेतकऱ्याचं शेतात राबणं प्रेम समज. शेतकऱ्याचं शेतात राबणं प्रेम समज. कारभारणीचं घरात उरकणं प्रेम समज. मित्रा, प्रेम व्यवहाराच्या बेरजेत नव्हे, आयुष्याच्या उणेत असतं. कारण प्रेम मेंदूत नसून हृदयात खोल वसलेलं असतं. मित्रा, प्रेम जगतं मुक्त प्रकृती. प्रेम जपतं मर्यादा संस्कृती. प्रेम म्हणजे कर्म नि प्रेम म्हणजे धर्म. जाण मित्रा, प्रेमाची ती कठोरता, श्रीकृष्णाचा कर्मयोगी उपदेश. जाण मित्रा, प्रेमाची ती कोमलता, गौतमाचा अहिंसेचा संदेश. म्हणूनच सांगतो मित्रा, प्रेमच घुसले सीमेवरती युद्ध करणाऱ्या बंदुकीच्या गोळीत. नि प्रेमच घुमतंय घराघरात सत्य पेरणाऱ्या साहित्याच्या बोलीत. मित्रा, शिवाजीची चढाई नि अशोकाची शांती, झाशीची ती मर्दांगी नि सावित्रीची क्रांती, रामचंद्राची वानर सेना, सुभाषचंद्राची आझाद सेना. प्रेमच होतं गांधीजींची स्वातंत्र्याची चळवळ. प्रेमच होतं गांधीजींची स्वातंत्र्याची चळवळ. नि प्रेमच जाण भीमरावांची समानतेची तळमळ. नि प्रेमच जाण भीमरावांची समानतेची तळमळ. मित्रा, प्रेम घडवे इतिहास, प्रेम घडवे भविष्य. प्रेम घडवे इतिहास नि प्रेम घडवे भविष्य. प्रेमच घडवे मित्रा माणसामधला मनुष्य. नि प्रेमच घडवे मित्रा माणसामधला मनुष्य. प्रेमच घडवे मित्रा माणसामधला मनुष्य. ढवण सरांच्या या कवितेनंतर मी विनंती करतो पुन्हा एकदा संदीप केळकर यांना की त्यांनी आपली पुन्हा एकदा सामाजिक आशयाची एखादी कविता सादर करावी. कवितेचं नाव आहे शेतकऱ्याचा प्रश्न. विचारलं एका कृषी पदवीधराला गावातल्या शेतकऱ्यानं. विचारलं एकदा कृषी पदवीधराला गावातल्या शेतकऱ्यानं, राहणार ना गावात, धरणार ना शेतात नांगर. राहणार ना गावात, धरणार ना नांगर शेतात. मी कशाला राहू गावात, मी जाणार शहरात. मी कशाला राहू गावात, मी जाणार शहरात. बसून मोठ्या हपिसात कागदावरच शेती करणार. बसून मोठ्या हपिसात कागदावरच शेती करणार. तिथंच कुंडीत खत टाकणार, कॉम्प्युटरात पिकं निघणार. तिथंच कुंडीत खत टाकणार, कॉम्प्युटरात पिकं निघणार. एसीत बसून शेतकऱ्यांना फक्त उपदेश करणार. शेतकऱ्याच्या डोळ्यात तप्त अश्रू जमा झाले. शेतकऱ्याच्या डोळ्यात तप्त अश्रू जमा झाले. आवेगानं म्हणाला तो, अरे तुझ्या कॉम्प्युटरला
शेतकऱ्याची व्यथा कशी कळणार, अरे तुझ्या कॉम्प्युटरला शेतकऱ्याची व्यथा कशी कळणार, शेतकऱ्याची व्यथा कशी कळणार. बदलत्या जमान्यानुसार शेतकीचे हे बदलते रूप आणि सगळ्यांना असलेली शहराकडे जाण्याची घाई याच्यातनं गाव संपला आणि गावकीही संपली. शेतकरीही संपत चालला याचं हे विदारक सत्य, विदारक वास्तव मांडणारी ही कविता नुकती संदीप केळकर यांनी सादर केल्यानंतर मी पुढच्या कवीकडे वळतो. कवी यशवंत परवार यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचं नाव आहे बाबा आम्हाला क्षमा कर. बाबा तुम्ही आम्हाला अगोदर क्षमा करा. बाबा तुम्ही अगोदर आम्हाला क्षमा करा. अन्याय अत्याचार समाजात घडताना आम्ही तुमच्या विचारांशी जुळवेना. अन्याय अत्याचार समाजात घडताना आम्ही तुमच्या विचारांशी जुळवेना. तुझ्या ज्ञानाची जाणीव होत असताना, तुझ्या ज्ञानाची जाणीव होत असताना आमच्या चुका आम्हाला समजेना. आमच्या चुका आम्हाला समजेना. हल्ली समाजाचं समाजाला पटेना. पूर्वी जातीयतेमुळे देश पेटायचा. पूर्वी जातीयतेमुळे देश पेटायचा. याची विसर पडते आम्हाला. याची विसर पडते आम्हाला. विश्वास सारेत करतात तुझी गणना. विश्वास सारेत करतात तुझी गणना. आमची तत्वे आपसात पटेना. आमची तत्वे आपसात पटेना. बाबा तुम्ही अगोदर आम्हाला क्षमा करा. बाबा तुम्ही अगोदर आम्हाला क्षमा करा. 3 दगडाची चूल आम्हाला चालेना. 3 दगडाची चूल आम्हाला चालेना. गॅसच्या जमान्यात कुणाचं कुणाला पटेना. गॅसच्या जमान्यात कुणाचं कुणाला पटेना. आपलं चुकलं मान्य कुणी करेना. आपलं चुकलं मान्य कुणी करेना. समाजात अनेक संघटना चालवताना, समाजात अनेक संघटना चालवताना आमच्या चुका आम्हाला जाणवेना. आमच्या चुका आम्हाला जाणवेना. बाबा तुम्ही अगोदर आम्हाला क्षमा करा. बाबा तुम्ही अगोदर आम्हाला क्षमा करा. बाबासाहेबांकडे अनेक क्षमा मागाव्याच लागतील अशीच परिस्थिती आहे. समाज बदललेला आहे. सामाजिक बदलते जे चित्र आहे, अनेक संघटना, अनेक चळवळी, अनेक विचार येत आहेत आणि समाज दुभंगला जात आहे. कवी यशवंत परवार यांच्या कवितेनंतर आजचं हे सुंदर कवी संमेलन आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना समर्पित करून आजचं हे कवी संमेलन इथे समाप्त करतो. रजा घेतो. धन्यवाद.